हाय, हॅलो, नमस्ते. कशा आहात सगळे? मी मस्तच आहे. तुम्ही पण मस्त असाल आणि सगळे आपापल्या घरी मजेत असाल. ऊन खूप आहे, त्यामुळं उन्हात कुठंही जाऊ नका. घरी राहा, मस्त राहा, मजेत राहा. हां, कामाच्या निमित्तानं तर जायला लागणारच, त्याच्यात काही पर्याय नाही आहे. आणि मला पण आता आजकाल उन्हातच खूप धावपळ करावी लागते, त्यामुळं तब्येत जरा असं बिघडलेली. आणि दुसरं गोष्ट म्हणजे माझं जरा हॉस्पिटलचं म्हणजे हॉस्पिटल काय म्हणतात त्याला, माझं जरा ऑपरेशन करायचं आहे. त्यामुळं सारखं हॉस्पिटलच्या येरझाऱ्या चालू आहेत, त्यामुळं मला व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही. आणि त्यामुळं माझे सगळे जे फॅमिली आहे यूट्यूबची ती मला समजून घेईल अशी मी आशा करते. आणि सगळ्यांची त्यासाठी खूप आभारी आहे की मला जितका पण वेळ देता येईल तितक्या वेळेत तुम्ही मला बघता, लाईक करता, कमेंट करता. खरंच मी सगळ्यांचं मनापासून आभार मानते. आणि नशिबात काय असेल ते चुकत नसते. मला आता ते ऑपरेशन करायचं आहे. मला काहीतरी कशाची तर गाठ उठली खांद्यावरती. मग त्याची ट्रीटमेंट चालू होती मला. मग सगळे 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 रिपोर्ट नॉर्मल आहेत. सगळे रिपोर्ट म्हणजे आतापर्यंत म्हणजे सोनोग्राफी केली, ते पण नॉर्मल आलं. नंतर सी टी स्कॅन केलं, नंतर एक्सरे केला, नंतर त्यानंतर MRI पण केला. MRI पण नॉर्मल आहे. मग चरबी आणि पाणीची काहीतरी गाठ झाली आहे. हॉस्पिटल तेवढं कुणाच्याही वाट्याला येऊ नये, पण आल्यानंतर काय ते ढकलून देता येत नाही की नाही 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 मला नको आहे असं म्हणता येत नाही. त्यामुळं कसं आहे, चला जे आहे ते पदरात घ्यायला लागते. असं जे पण आहे ते आणि देवाच्या कृपेनं ह्या सगळ्यातनं मी लवकर बरी होईल. तुमचे सगळ्यांच्या आणि सगळेजण माझ्यासाठी प्रार्थना करा की मला लवकर म्हणजे ह्यातनं सगळ्यातनं सुट्टी मिळू दे. मी हॉस्पिटलमध्ये काय जे आहे ते आहे, त्या पर्याय नाही. जे म्हणजे स्वीकारावंच लागतं, ह्याच्यापासून काय आपल्याला सुटका नाही. त्यामुळं मग मी आता अजून ॲडमिट नाही झालेले, ॲडमिट होणार आहे. त्यानंतर ऑपरेशन वगैरे सगळ्या प्रोसेस होतील. परत बरं कधी होईल, लवकरच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बरी होईल. तर सगळेजण मस्त राहा, मजेत राहा आणि मला सपोर्ट करा. मी असेच व्हिडिओ तुम्हाला म्हणजे मध्येच कॉल आला आहे त्यामुळं तर व्हिडिओ काय तर बघू मी म्हणजे तिथं पण